बीड हादरले, पुन्हा संतोष देशमुख सारखे खळबळजनक प्रकरण, मारहाण झालेला शिवराज दिवटे आहे तरी कोण? बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली। बीड पुन्हा एकदा अशाच प्रकरणाच्या घटनेमुळे पुन्हा एकदा हादरले आहे। संतोष देशमुख पार्ट 2 करू असं म्हणत शिवराज दिवटे नावाच्या तरुणास बेदम मारहाण करण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे कुख्यात झालेल्या बीड जिल्ह्यात शुक्रवारी आणखी एका गुन्हेगारी घटनेमुळे हादरले। बीडच्या परळी इथल्या शिवराज दिवटे ह्या तरुणाला अपहरण करून जबर मारहाण करण्यात आली। त्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। ह्या व्हिडिओत काही तरुण शिवराज दिवटेला बेदम चोप देताना दिसत आहेत। शिवराजला जमिनीवर खाली पाडून चारही बाजूने मारहाण करण्यात आली। या सगळ्यांच्या हातात काट्या आणि बांबू दिसत आहेत। हे सगळेजण बांबू आणि काट्यांनी शिवराज दिवटे ह्याला जोरात बडवताना दिसत आहेत। ह्यावेळी शिवराज दिवटे जोराजोरात ओरडत होता, मात्र तरीही मारहाण करणारे त्याला मारहाण करीतच राहिले। या मारहाणीत शिवराज गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। या मारहाण प्रकरणी परळी पोलिसांनी 7 जणांना अटक देखील केलेली आहे। या मारहाणीत जखमी शिवराज दिवटे यांनी काय सांगितले? मी माझ्या मित्रासोबत अखंड हरिनाम सप्त्याला गेलो होतो। त्या ठिकाणी काही लोकांचे भांडण झाले होते। मला त्या संदर्भात माहीत नाही, परंतु त्यानंतर मी गावी परत असताना आमच्या दुचाकीला 4-5 जणांनी आडवे आले आणि मला दुसऱ्या दुचाकीवर बसून रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात घेऊन गेले। त्या ठिकाणी मला लाट्या काट्यांनी मारहाण केली। मारहाण करताना ते ह्याचा संतोष देशमुख पार्ट 2 करू असं म्हणत होते। काही लोक माझ्या मदतीला आले, मला त्यांच्या तावडीतून सोडवले नसता त्या पोरांनी मला जिवंत सोडले नसते। त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी असे मत शिवराज दिवटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलेले आहे। ह्या घटनेविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।